महिलांसाठी संसद आणि विधानसभांमध्ये 33% आरक्षण देशाच्या राजकीय इतिहासात मोठा टप्पा ठरू शकणारा हा निर्णय, पण तो लागू होण्याआधीच विधेयक नामंजूर झालं. हा केवळ राजकीय पेच आहे का, की महिलांच्या सक्षमीकरणाची हुकलेली संधी? आज घेऊयात याबाबतचा सविस्तर आढावा. 17 एप्रिल 2026 भारतीय लोकशाहीच्या इतिहासात हा दिवस एका मोठ्या राजकीय उलथापालीचा साक्षीदार ठरलाय. महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% आरक्षण देण्याचं उद्दिष्ट असलेलं नारी शक्ती वंदन सुधारणा अर्थात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत 2/3 बहुमताअभावी नामंजूर झालं. 298 विरुद्ध 230 अशा मतदानानं ते नामंजूर झालं. आणि त्यामुळे आता महिलांना हे आरक्षण कधी लागू होणार, ही प्रक्रिया पुन्हा किती लांबणार, यावर अनिश्चिततेचे ढग दाटलेले आहेत. सप्टेंबर 2023मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणजे 106वी घटना दुरुस्ती मंजूर झाली होती, पण अंमलबजावणीसाठी 2 अटी ठेवण्यात आल्या. एक म्हणजे जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना. हीच अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं एप्रिल 2026मध्ये नवीन विधेयक आणलं. यात मोठा प्रस्ताव होता लोकसभेच्या जागा 543वरून थेट 850पर्यंत वाढवण्याचा, जेणेकरून 2029च्या निवडणुकीमध्ये वाढीव जागांसह महिलांना 33% आरक्षण देणं आणि कोणत्याही राज्याच्या जागा कमी होऊ न देणं हा उद्देश होता, असं सरकारनं सांगितलं. या विधेयकाला विरोधकांचं सर्वात मोठं विरोधाचं कारण ठरलं ते म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना. मतदारसंघ पुनर्रचना लोकसंख्येच्या आधारावरती केली जाते. विरोधकांचा आणि विशेषतः दक्षिण भारतातल्या राज्यांचा असा आक्षेप होता की जर लोकसंख्येच्या आधारावरती जागा 850 केल्या तर उत्तर भारताचं लोकसभेतलं वर्चस्व वाढेल आणि दक्षिणेचं राजकीय महत्त्व कमी होईल. उत्तर भारतातील राज्यांची लोकसंख्या झपाट्यानं वाढली आहे, तर दक्षिण भारतातील राज्यांनी कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम यशस्वीपणे राबवून लोकसंख्या नियंत्रणात ठेवली आहे, असं त्यांचं म्हणणं. या मुद्द्यावर विरोधक एकत्र आले आणि घटना दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे 2/3 बहुमत सरकारला काही गाठता आलं नाही. दुसरीकडे दक्षिणेतील प्रभावशाली नेते चंद्राबाबू नायडू, वायएसआर आणि पवन कल्याण यांनी विरोधकांच्या विरोधावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी उदाहरणासह दाखवून दिलं की या विधेयकाचा विरोध करून विरोधकांनी मिळवलंय काय. उलट दक्षिणेतील महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाची संधीच हिरावून घेतली नाही, तर पुनर्रचनेत जागाही कमी होण्याची शक्यता ओढवून घेतली आहे. जर जनगणना 2011 आणि 2027 यांची तुलना होईल तेव्हा उत्तरेतल्या जागा वाढतील तर दक्षिणेतल्या कमी होतील. त्यामुळे दक्षिणेतल्या राज्यांच्या जागा प्रमाणात राखण्याची संधी विरोधकांनी गमावली आहे, अशी टीका त्यांनी केली. दक्षिणेचं नुकसान विधेयकामुळे नाही तर या संकुचित राजकारणामुळे झालंय, असं ते म्हणाले आहेत. दक्षिणेतल्या जागा कमी होतील या आक्षेपावर आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहातच खुलासा केला. जागा समप्रमाणात वाढतील, कोणत्याच राज्याचं नुकसान होणार नाही, जागा पण कमी नाही होणार, असं त्यांनी स्पष्ट केलं. याच्या अंमलबजावणीची हमी घेतो, असंही पंतप्रधान म्हणाले. त्यांनी याचं श्रेय देखील नको, ज्याला द्यायचं आहे श्रेय त्यांना द्या, असा ब्लँक चेक द्यायला तयार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र विरोधक काही तयार झाले नाहीत. महिला आरक्षणाला विरोध नाही, पण पुनर्रचनेची अट त्याला जोडू नये, हाच आग्रह विरोधकांनी कायम ठेवला आणि विधेयक नामंजूर झालं. विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना याला महिलांच्या आत्मसन्मानावरती झालेला आघात म्हटलं. महिलांच्या हक्कांची विरोधकांनी भ्रूण हत्या केल्याचं ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केलं की हे विधेयक म्हणजे 21व्या शतकातील नारी शक्तीला सक्षम करण्याचा एक महायज्ञ होता. महिला आपला अपमान कधीही विसरणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रक्रियेत काही मूलभूत प्रश्न समोर ठाकले. 2023मध्ये कायदा होऊनही 2026पर्यंत त्यात तांत्रिक सुधारणा होऊ शकल्या नाहीत. आता जनगणनेचा अहवाल येईपर्यंत हे आरक्षण प्रत्यक्षात कधी येईल? मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा आता केवळ महिला आरक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्यात नाहक उत्तर दक्षिण वादाची ठिणगी पडते का, असाही प्रश्न निर्माण झाला. विधेयक नामंजूर झाल्यानं महिलांच्या राजकीय हक्कांचा लढा पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडलाय. जर 2029च्या निवडणुकीपूर्वी जनगणना आणि पुनर्रचना पूर्ण झाली नाही तर हे आरक्षण लागू व्हायला 2034पर्यंत वाट पाहावी लागू शकते. यामुळे महिला मतदारांमध्ये निर्माण झालेली नाराजी
आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते का? महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महिलांना प्रतिनिधित्व मिळणं आवश्यक आहेच, पण त्यासाठी कोणत्याही राज्याचं राजकीय महत्त्व कमी होऊ नये असा समतोल साधणं याकडे कटाक्ष असल्याचं सरकारनं सभागृहात सांगितलं. सध्याच्या घडीला हे विधेयक नामंजूर झाल्यानं महिलांच्या वाट्याला केवळ वाट बघणंच आलं आहे. हा पेच सोडवण्यासाठी राजकीय पक्षांनी पक्षीय भिंती ओलांडून देशहित आणि महिला सक्षमीकरण यावर एकमत करणं ही काळाची गरज आहे.